आणि पॉवरलूम याच्यामधला फरक काय दोघांमधला? ॲक्च्युली पाहायला गेलं तर हँडलूम आणि पॉवरलूम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कितीपासून एक हँडलूमची साडी मिळू शकते? हँडलूमची होलसेलमध्ये जर बघितलं तर 3.5च्या पुढेच. चंदेरी साडीचं काही वैशिष्ट्य आहे का वेगळं, की कशी ओळखायची चंदेरी साडी? एक रिचनेस जो आहे ना तो चंदेरी साडीमध्ये आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावरती जो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक भारतीयाशी निगडीत आहे, तो म्हणजे साडी. पण या साडीच्या धाग्यात किती मेहनत असते, कला, संस्कृती, काय काय गोष्टी दडलेल्या असतात आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आपल्यासोबत आहेत योगिता चव्हाण, साडीकारी या ब्रँडच्या संस्थापक. त्यांनी चंदेरी साडीपासून पैठणीपर्यंत, महेश्वरीपासून तर बनारसीपर्यंत पारंपरिक हातमाग साड्यांना आधुनिक टच देऊन जगभर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. MP मधली चंदेरी साडी, माहेश्वरी पण MP मध्ये आहे. महाराष्ट्रातली एखादी साडी फेमस आहे का? महाराष्ट्रामध्ये येवल्यामध्ये जी पैठणी बनते ना ती जगभर प्रसिद्ध आहे. जर आज एखाद्या मुलीला हँडलूम बिझनेसमध्ये यायचं असेल, त्या मुलीला तुम्ही काय संदेश द्याल? तर आधी तिनं नॉलेज घेतलं पाहिजे. नॉलेज घेतल्यानंतर कुणाच्या तर हाताखाली तिनं केलं पाहिजे हे काम. तुम्ही काही ट्रिक सांगू शकताल का? एखादी साडी तिने पाहिली आणि तिला माहिती करून घ्यायचं की ही साडी पॉवरलूम वरती बनवलेली आहे की हँडलूम वरती बनवलेली आहे, तर ती कशा प्रकारे ओळखू शकते? योगिता, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. थँक्यू. नमस्कार. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की हँडलूम आणि पॉवरलूम याच्यामधला अंतर नेमकं काय, फरक काय दोघांमधला? ॲक्च्युली पाहायला गेलं तर हँडलूम आणि पॉवरलूम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बरं. पण माझ्या दृष्टिकोनातून मी एक गोष्ट आधी सांगेन की समजा आता तुम्हाला फार तहान लागली, तुम्हाला ही बॉटल दिसते पाण्याची, बिस्लरी आहे, पाणी स्वच्छ आहे, तहान लागले, सगळं खरं आहे. हे बघून तुमची तहान भागली का? नाही. ज्यावेळी तुम्ही हे घ्याल, पाणी प्याल, तेव्हा जी आपल्याला तृप्तता वाटते, ते सॅटिस्फिकेशन असतं तहान भागल्याची, ते हँडलूम आहे. मग हे महत्त्वाचं आहे. मग पॉवरलूम आणि हँडलूममध्ये हाच फरक आहे. जेव्हा तुम्ही ते वेअर करताय त्यानंतर जे सॅटिस्फिकेशन असतं आपलं, ते हँडलूममधून येतं. ते पॉवरलूममध्ये कधीही येऊ शकत नाही. का? कारण पॉवरलूमच्या धाग्यांमध्ये आणि हँडलूमच्या धाग्यांमध्ये फरक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पॉवरलूमच्या तुम्ही एका दिवसात 100,000 साड्यासुद्धा बनवू शकता. पण हँडलूमचं तसं नाही. हे जी एक प्रोसेस असते, जी की एक विणकर असतो, जो विणकर ते धागे त्या खाटल्याला घालण्यापासूनची जी प्रोसेस असते, त्यामध्ये एक कधी 8 दिवस, कधी 20 दिवस, कधी 21, पैठणीसारख्या साड्या वर्षभर सुद्धा तयार होत असतात. 1 वर्ष एक साडी. हो. तर ही जी प्रोसेस असते यामध्ये कसं असतं की भावना जोडल्या गेलेल्या असतात, त्या विणकराचे कष्ट असतात, त्या डिझायनरचे असतात. ते धागे हाताने जेव्हा विणत असतो, ते जे त्या प्रोसेसमधून जे नातं एक गुंतत जातं ना, ती साडी आणि पॉवरलूमच्या साडीची बरोबरी कधीच होऊ शकत नाही सर. बरं. आता मला याला 2 प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहेत. तुम्ही म्हटलात की धाग्यामध्ये फरक असतो. धाग्यामध्ये नेमका काय फरक असतो, मला ते सांगा. ॲक्च्युली कसं असते, मी जे आता हँडलूम, माझा ॲक्च्युली ब्रँड आहे तो सगळा हँडलूमवरच डिपेंड करतोय. सो आम्ही जो प्युअर सिल्क, टिश्यूमध्ये असू दे, ऑर्गान्झामध्ये असू दे, आम्ही ह्यामध्ये सिल्क धागे वापरतो. त्यामध्ये असं आडवे आणि उभे धागे असतात. त्यामध्ये कधी सिल्क असतं, कधी कॉटन असतं. हे सगळे प्युअर असतात आणि माझं जास्त ऑथेंटिक साड्यांवर जास्त फोकस असतो. सो आम्ही नॅचरल धागे वगैरे वापरणं, कलर नॅचरल वापरणं, ह्यावर फोकस असतो. तसं पॉवरलूमला नाही. पॉवरलूमला तुम्ही जर पॉलिस्टर धाग्याचा जास्त वापर केला जातो. जसं की पॉवरलूम मध्ये कोणी सिल्क वगैरे वापरू शकत नाही का? वापरू शकतो ना. सिल्कच्या सुद्धा ओरिजिनल पॉवरलूम साड्या असतात. पण विणकरांचं ज्या पद्धतीनं काम होतं तसं पॉवरलूमचं होत नाही ना काम. ज्या पद्धतीनं आता ही साडीच बनवायला आम्हाला 21 दिवस लागले, म्हणजे पूर्ण प्रोसेसला, कलर डाय होण्यापासून पूर्ण कलरची गुंडी तयार करण्याची ते प्रोसेस असते, आपण व्हिडिओमध्ये दाखवते. तर ह्या सगळ्या प्रोसेसला जी वेळ लागतो ना, ते पॉवरलूमचं तसं नसतं. पॉवरलूमला सुद्धा ते धागे विणायला वगैरे थोडा टाईम लागतो, पण एकदा लागले की पटापटा साड्या तयार होत जातात. तसं नसतं यामध्ये. ते धागे आणि ह्या धाग्यामध्ये फरक असतो सर. त्या थिकनेसमध्ये फरक असतो. आणि ज्या ऑर्गान्झाच्या साड्या आपण वापरतो, त्या ऑर्गान्झाच्या साड्या मला असं वाटते की हँडलूमला जितक्या छान तयार होतात, तितक्या पॉवरलूमला पॉलिस्टर जास्त वापरलं जातं, तुटू नये. जेव्हा मशीनमध्ये जाती साडी तर ती तुटू नये धागे. तसं हातानं कसं आपण कॅरी करू शकतो विणताना वगैरे, तर तो नाजूकपणा जे हँडलूममध्ये तो पॉवरलूममध्ये येत नाही. म्हणून बघण्यावर दिखावे पे मत जाओ.
बरोबर. बघण्यावर फक्त आणि जाऊ नका. अजून एक मला विचारायचं होतं की मग हँडलूममध्ये कस्टमायझेशन देखील पॉसिबल असेल? Obviously. म्हणजे जर एखाद्या क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, आता तुम्ही ती साडी हातानच विणणार आहात, हो, हो. जर एखाद्या क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की मला एखादं नाव पाहिजे किंवा एखादी स्पेसिफिक डिझाईन पाहिजे Right, किंवा काही डेट ऑफ बर्थ किंवा एखादी तारीख पाहिजे हो, असतं लग्नाची, अलीकडे खूप. तो तसेही आजकाल ट्रेंड आहे करतायत. खूप. आम्ही आता कस्टमाइज साड्या पण द्यायला सुरू केलेल्या आहे. काही ब्रँडला सुद्धा मी दिलेल्या आहेत साड्या कस्टमाइज करून वगैरे. आणि मी माझ्या ब्रँडला तर बनवतेच. आता मी जी आज वेअर केलेली आहे रेशम सिल्कमध्ये चंदेरी साडी आहे, ही आता मी माझ्या संक्रांतीसाठी खास करून बनवलेली साडी आहे आम्ही. तर आम्ही लवकरच ही आता लॉन्च करणार आहोत. बरं. तर अशा आपण कस्टमाइजला पण करून देऊ शकतो. काही काहींना कॉपी पेस्ट आवडत नाही, स्पेशली आमच्यासाठी काहीतरी बनावं असं वाटत असतं, तर अशा लोकांसाठी आम्ही बनवतो साड्या. बरं. आता याला जोडूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे, जर हँडलूमला टाइम जास्त लागतोय हां. तर मग या साड्या कॉस्टली पण असतील. ऑब्वियस. मग या साड्या कोणासाठी आहेत? कुणी या साड्या घेऊ शकतं? माझ्या दृष्टीनं पाहायला गेलं तर ह्या साड्या हौशी लोक घेऊ शकतात, ज्यांना कलेची कदर आहे. काही काही लोक म्हणजे कुणी असं जाणून बुजून बोलत नाही, पण काही लोक मला म्हणले की तुमच्या साड्या 3 पट महाग असतात. तेव्हा इतकं लागतं मनाला, हां. कारण मी ते बघितलं. त्या लोकांनी जावं, आमच्या विणकरांचं काम बघावं, ते दिवसरात्र कसे काम करतात, त्यामध्ये लेडीज पण आहेत, जेंट्स पण आहेत. आणि मग हे वाक्य त्यांचंच बोलायचं धाडस होणार नाही की बाबा हे 3 पट का असतात. क्वालिटी सुद्धा आम्ही मेंटेन करतो. फक्त कष्टाचेच हे पैसे असतात असं नाही, क्वालिटीचे पण असतात. 1 हँड सर, जवळजवळ आता मी 4 ते 5 वर्ष झाले साड्यांमध्ये आहे. 1 हँड एकाही साडीची मला कंप्लेंट आलेली नाही आहे. बरं. म्हणजे काही मी अशाही पॉवरलूमसुद्धा विकलेल्या आहेत, नाही असं नाही, पण त्यासुद्धा साड्या मी इतक्या प्रॉपर करून घेतलेल्या आहेत आणि विकलेल्या आहेत. कधीही कंप्लेंट नाही मला आलेली ह्या साड्यांची. तर लोक जे असं कंपॅरिझन करतात रेटमध्ये वगैरे, तर त्यामागं कारणं असतात. तो खर्च असतो, कष्ट असतं. असं नाही की बाबा इकडून घातल्या आणि तिकडून निघाल्यात. हे हँडलूममध्ये नाही आहे पॉसिबल. हौशी लोकांचा हा वर्ग आहे, जो हौशी लोक असतात ना त्यांच्यासाठी हे आहे. आता याची कॉस्टिंग काय असू शकते बरं? जस्ट अंदाजे कितीपर्यंत जाते साडी, किंवा कितीपासून एक हँडलूमची साडी मिळू शकते? हँडलूमची होलसेलमध्ये जर बघितलं तर 3.5च्या पुढेच. 3.5च्या पुढे हँडलूम. आणि कितीपर्यंत असू शकते महाग? काय 50 लाख 1 कोटीपर्यंत सुद्धा असतात आपल्या कोटीपर्यंतची साडी असते. आता कितीतरी सेलिब्रिटी आहेत, त्या अशा बनवून घेतात. उद्योजिक आहेत काय काय, त्याही बनवून घेतात. आमच्याकडे आता माझ्याकडे जे कलेक्शन आहे ते 50,000 पर्यंत आहे. बरं. पण 50 लाखापर्यंत देखील आणि 1 कोटीपर्यंत देखील ही साडी बनवू शकतो ना. जिथं सिल्वर आणि गोल्डन जर वापरतो तिथं आपण गोल्ड किंवा सिल्वर वापरू शकतो डिरेक्टली. बरोबर. हा फरक असतो त्यामध्ये. हा फरक म्हणजे सोनं चांदी वापरणं, मग ते कॉस्टिंग वाढत जातं. पहिलं जुन्या काळामध्ये असायचं लग्नामध्ये चांदीचं ते काम असायचं, मग ती साडी हेवी पण व्हायची आणि ते थोडंसं चमकायचं. म्हणजे आता मी नावं घेत नाही, पण काही असे जुने राजे त्यांच्या अजून सुद्धा फॅमिलीज आहेत ना, त्यांनी अक्षरशः त्यांच्या साड्या ज्या जुन्या साड्या आहेत ना त्या हे करून त्यातनं सोनं काढले. तर हे होतं. आणि हँडलूमचं कसं आहे माहिती का, तुम्ही एक संस्कृती आपली जपू शकता. सारीज ऑफ इंडिया नाव दिलंय मी, कारण आपली भारतीय संस्कृती त्यात जपली जावी. तर आज ही साडी पुढच्या 3-4 पिढ्या नेसू शकतात. एवढं लाईफ असेल त्याची? इतकं लाईफ मोठं, 40, 45, 50 वर्षाचं लाईफ आहे ह्या साड्यांचं. तर आपण ह्या आठवणी जपू शकतो. त्याचं मोल होऊ शकत नाही, म्हणून मी म्हणते की हौशी लोकांचं काम आहे. हौशेला मोल नाही, तो गौंडी असू दे किंवा कन्स्ट्रक्शनवाला असू दे. घ्यायचं म्हणलं ना हौशेनं, तर तो पैशाकडे नाही बघत. बरोबर. असं आहे. आणि त्या लोकांसाठी हे करायचंय. हौशी लोकांसाठी करायला मज्जा पण येते काम. बरोबर. त्यांना त्याची किंमत असते. आणि ज्याला घ्यायचंच नसतं ना, तो आपल्याला डिमोटिव्ह करतो. म्हणजे आपल्याला काही वेळ वाटतं अरे पण पैसे मिळवायला बसलोय का, मग परत नाही आपण फक्त पैसे मिळवायला नाही बसलो. पैसा हा उद्देश जरी असला, फक्त ते करायला नाही बसलेलो. आपल्याला सॅटिस्फिकेशन द्यायचे कस्टमरला, त्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. त्या कापडातून तो दिवसभर जरी काम केलं, मग ती साडी असू दे किंवा ड्रेस असू देत, त्याला दिवसभर कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे माझा तरी हा उद्देश आहे, माझ्या ब्रँडचाही हाच उद्देश आहे. आणि त्यावेळेने जे मी काम करते ना, तर मला कंप्लेंट येत नाहीत. बरोबर. मला अजून एक याला जोडून प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता या साड्यांची किमती एवढ्या जास्त आहेत, मग याच्यामध्ये मार्केटमध्ये असेही काही ब्रँड्स असतील किंवा अशाही काही साड्या असतील ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की हे ओरिजिनल सिल्क आहे बट ते फेक असेल, असं काही तुमच्या निदर्शनामध्ये आलंय का, किंवा असं काही तुमच्या पाहणीस आलंय का?
हां, खूप वेळा मी पाहिलेलं आहे असं, आणि तेव्हा वाईटही वाटतं, कारण कुणीतरी एफर्ट्स घेतलेले असतात आणि कॉपी करून हे पॉवरलूममध्ये बनवताना विकतात. आमच्यासोबतही असं होतं. मग मी त्यांना बोलते, तुम्ही त्या साड्या घेऊन या, कम्पेअर करूया आपण इथं, आणि सेम तशी असेल ना तर त्याच किमतीच्या ओरिजिनल 5 घेऊन जावा. मी असं चॅलेंज केलं एकेकाला. बरं. आणि त्यांनाही लक्षात आले आणि हे करून दाखवले. मग हे करू शकतो, कारण आज माझा साडीकारी ब्रँड रजिस्टर आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर आहे. माझ्या ब्रँडबद्दल माझ्या कस्टमरला विश्वास वाटण्यासाठी, आणि मलाही मागे दिल्यानंतर टेन्शन नको आहे ह्या गोष्टीचं, तर मी ह्या विश्वासावर काम करते. साडीकारी ब्रँड हा विश्वासावर काम करतोय. आज तुम्हाला आम्ही देतोय तर प्रोव्हाइड करतोय तर ओरिजिनलच देणार, 1001% ओरिजिनल देणार. हे माझं झालं. पण काही ब्रँड कसे करतात माहिती आहे का, की सेम टू सेम साडी बनवायची पॉवरलूमची, आणि इतकी महाग तर मी 2500ला आणली, 2000ला आणली, आणि ती साडी आमच्याकडे असते 5000 6000ला. मग तेव्हा कधी कधी डिमोटिव्ह व्हायला होतं आम्हाला. पण एक आनंद असतो, 4च्या ऐवजी 1 जाऊ दे, पण ओरिजिनल दिलं, ते समाधान त्या लोकांना नसतं. आणि आम्ही ओरिजिनल देऊन सुद्धा आमचा प्रॉफिट रेशो कमी असतो, त्यांचा डुप्लिकेट देऊनही जास्त असतो. 500ची साडी 2500ला विकल्यानंतर कुणाला मज्जा येणार नाही. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आज साड्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. होलसेल असतं, रिटेल असतं, आणि बुटीक ही कन्सेप्ट देखील आहे आज. तर या तिन्हीमधला नेमका फरक काय आहे? होलसेल आणि रिटेल याचं इक्वल धरलं तर बुटीक म्हणू शकतो, कारण बुटीक एक डिझायनर ओपन करते, किंवा समजा एखादी डिझायनर नसेल पण तिला कलेची आवड असेल, अशी व्यक्ती सुद्धा ही बुटीक सुरू करते. बुटीकमध्ये काय होतं की आता माझं स्वतःचं पण राजनंदिनी बुटीक आहे, तर आम्ही बुटीक म्हणूनच मला ही कल्पना सुचली, आणि हे आम्ही ब्रँडमध्ये गेलो, ह्याच्या हँडलूममध्ये. तर बुटीकमधून हा प्रकार झाला की आज मी होलसेल पण विकते आणि रिटेल पण विकते. काय असतं म्हणजे बुटीक नेमकं काय असतं? आपण बुटीकमधून ना स्टिचिंगचा पार्ट येतो, असं सगळ्यांना एवढंच माहिती की बुटीकमध्ये ओनली स्टिचिंगचा पार्ट येतो. पण आपण रेडीमेड पॅटर्न्स विकू शकतो, जसे की ड्रेसेस आणून विकू शकतो, बनवून सुद्धा विकू शकतो, साड्या आणून विकू शकतो, बनवून सुद्धा विकू शकतो. तर बनवून विकणारा झाला मॅन्युफॅक्चरर, आणि आणून विकणारा झाला रिटेलर. बरोबर. तर मॅन्युफॅक्चरर असो, होलसेलर असो, रिटेलर असो, इक्वली बुटीकच बेस्ट, कारण त्यामध्ये आपण सगळ्यांनाच सॅटिस्फाय करू शकतो. बरोबर. आणि कस्टमरसाठी कुठला बेस्ट आहे? कस्टमरसाठीचं बुटीक, तिथं तुम्हाला जास्तीत जास्त ओरिजिनल भेटेल. म्हणजे बुटीक जे असतं ते एका डिझायनरचं असतं, डिझायनरचं. हां. आणि बाकी होलसेल वाले जे असतात ते सगळ्या ब्रँडचे आणतील आणि मग होलसेल मध्ये विकतील. मी आता सर ऍक्च्युली वस्तुस्थितीला धरून बोलते, कारण कसं असतं माहिती का, आत्ताचा जो चाललेला हे आहे त्यामध्ये कसं होतं की समजा आता एखादा सण वार आला तर आपण एखादा ड्रेस घातला, एखादी साडी नेसली, त्यावर आपले फोटो वगैरे होतात, नंतर आपण रिपीट नाही करत. बरोबर. प्रत्येकाला वेगळं पाहिजे असते, तर बुटीक ऑप्शन ओके त्यासाठी. तुम्ही समजा 10 वर्षाची जुनी साडी जरी आणली बुटीकमध्ये, तुम्हाला स्टिच करून मिळेल, नवीन क्रिएट झालं. बरं. हे बुटीक करू शकतं. बरं. आणि राहिला रेटचा विषय, प्राइसचा विषय, तो पण सॉल्व्ह होतोय. बरं. बल्कमध्ये घ्या, होलसेल भेटते, सिंगल घ्या, रिटेल भेटते. करेक्ट. नक्कीच. आता मला असं सांगा की आता सध्या मार्केटमध्ये कुठल्या साड्या ट्रेंडिंग आहेत, कुठल्या प्रकारच्या साड्या तुमच्याकडे आहेत, बाजारात कुठल्या प्रकारच्या साड्या सध्या अवेलेबल आहेत? ऍक्च्युली कसं होतं माहिती का, कॉटन जास्ती करून वापरलं जात नव्हतं. सगळ्यांना कसं वाटायचं की सिंथेटिक साड्या, जॉर्जेटच्या साड्या, ह्याच साड्या ह्या रेग्युलर लोक वापरायचे. पण अलीकडे काय झालंय, कॉटनच्या साड्या वापरतात. त्या कॉटनच्या साड्यांमध्ये कम्फर्ट जास्त मिळतं. मग ते लेडीज जॉब करणारे असू दे किंवा घरात राहणारे असू दे, कॉटनमध्ये ती कम्फर्टेबल फील करायला लागली. मग कॉटनमध्ये प्रत्येक वेळ घालून फिकं वाटायला लागतं. तर मग सिल्ककडे गेले, कॉटन बाय सिल्ककडे गेले. कॉटन बाय सिल्कमध्ये जायचं असेल तर पॉवरलूमपेक्षा हँडलूम चांगलं. तर अशा पद्धतीनं आत्ता ज्या साड्या मार्केटमध्ये जास्त जातात त्या कॉटन बाय सिल्क जातात. कॉटन बाय सिल्क. हां. अच्छा. कॉटन बाय सिल्क बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना फक्त कॉटन पण नको आहे, फक्त सिल्क पण नको आहे, तर कॉटन बाय सिल्क छान आहे. बरं. अजून मार्केटमध्ये काही नावं मी ऐकलीत, चंदेरी साडी, पैठणी साडी, माहेश्वरी साडी. तर या साड्यामधला नेमका फरक काय असतो? चंदेरी साडीचं काय वैशिष्ट्य आहे, माहेश्वरी साडीचं काय वैशिष्ट्य आहे, पैठणी साडीचं काय वैशिष्ट्य आहे, मला हे थोडंसं सांगा. आता ना ह्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा इतिहास आहे. जसं की माहेश्वरीचं आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी ही साडी म्हणजे ह्या कारागिरांना प्रोत्साहन देऊन अशा पद्धतीची साडी निर्माण केली. काय होतं साडीचं वैशिष्ट्य? माहेश्वरीमध्ये कसं अहिल्याबाई होळकर स्वतःही वापरायच्या, आणि येणाऱ्या जे त्यांच्याकडे गेस्ट यायचे किंवा गिफ्ट द्यायला सुद्धा त्या माहेश्वरी साड्या
वापरायचे. त्यामध्ये कसं असायचं की मेहेल वगैरे असायचे, त्या मेहेलचे जे डिझाईन्स असायचे ते साडीमध्ये त्यांनी ते बुट्ट्यामध्ये त्या काठामध्ये लोकांना डिझाईन करून ते विविंगला करायला लावलं. तर अशा पण ती माहेश्वरी बनत गेली. म्हणजे आपण गुगलला जरी सर्च केलं तर भरपूर येतं त्याबद्दल. तसंच चंदेरीबद्दल मी एक ऐकलेली गोष्ट आहे तर खरं खोटं मलाही माहीत नाही. चंदेरी तर बेस्टच आहे. तर एक असा माणूस होता, तो साड्या तयार करायचा आणि विकायचा, पण त्याला कस्टमर जास्ती नव्हतं आणि तो फार असं गरीब होत गेला. मग तो देवाला म्हणला की मी कधीसुद्धा माझा आवडता छंद सोडून बाकीचं काहीच केलं नाही, म्हणून मी गरीब आहे का, तर मी साड्या बनवते हे माझं चुकीचं आहे का. मग तो देवाबरोबर असं वाद घातला. तर मग देव म्हणजे देवी बरोबर, तर देवी त्याला प्रसन्न झाली आणि तिनं तिला वरदान दिलं, तुझं कष्ट खरं आहे, तुझे प्रयत्न चांगले आहेत, तर त्याचं फळ तुला मिळणार. आजपासून जी तू साडी बनवशील ना ती पूर्ण जगात तिचं नाव होईल. त्या साडीचं नाव आहे चंदेरी. आणि जी त्यानं साडी बनवली ते आता सगळीकडे चंदेरी नावानेच चालते. आणि त्या गावाचं नाव पण चंदेरीचं आहे. कुठे येते गाव? मध्य प्रदेशमध्ये, MP मध्ये. माहेश्वर पण मध्य प्रदेशमध्येच आहे. MP मध्ये खूप चांगले हातमागाचे लोक आहेत, ते असे साड्या बनवतात वेगवेगळ्या प्रकारच्या. बनारसी साड्या UP मध्ये तयार होतात. चंदेरी साडीचं काही वैशिष्ट्य आहे का वेगळं, की कशी ओळखायची चंदेरी साडी? आता मी स्वतः चंदेरीचं करते, तर इतकी सॉफ्ट आणि सुंदर चंदेरी साडी असते ना की असं वाटतं की बघितल्यानंतर अरे ही कम्फर्टेबल राहील का आपल्याला, पण घातल्यानंतर असं फील होतं की वाव, म्हणजे आपोआप ते येतच तोंडातून. आणि त्यामध्ये जर रेशम घातला असेल, थोडे बुट्टे असतील वगैरे, तर त्याचं लुकच वेगळं. एक रिचनेस जो आहे ना तो चंदेरी साडीमध्ये आहे. बरं. इतका म्हणजे कुणालाही ती घातल्यानंतर तो रिचनेस फील होतोच. मी म्हणजे काहीतरी अशा पद्धतीने ते ॲटिट्यूड येतो. बरोबर. म्हणजे तो कॉन्फिडन्सच असतो तो. तर हातमागाच्या साडीमध्ये एवढा आहे सर, कॉन्फिडन्स येतो. मी ती कुठलीही हातमागाची असू दे, म्हणजे माहेश्वर असू दे, पैठणी असू दे, किंवा चंदेरी बनारसी कोणतीही असू दे, चंदेरी साडी बेस्टच आहे. ठीक आहे. तुम्ही सांगितलं की MP मधली चंदेरी साडी, माहेश्वरी पण MP मध्ये आहे. महाराष्ट्रातली एखादी साडी फेमस आहे का? हो, महाराष्ट्रामध्ये येवल्यामध्ये जे पैठणी बनते ना ती जगभर प्रसिद्ध आहे. नाशिक जवळ जे राईट तिकडे. आणि त्या साड्यांचं त्या म्हणजे असं ते सगळं आहे त्यामध्ये, संस्कृती, तुमचे पशु पक्षी, फुलं, झाडं, सगळं त्या विविंगमध्ये येतं ते. आणि खूप सुंदर असं विविंग केलं जातं. एक साड्यांना वर्ष लागतात बनायला. तर आपण कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकतो. आणि स्टार्टिंग पैठणीची 5,500 पासून स्टार्ट आहे. 5,500 पासून पुढे. पैठणी साडी कशी ओळखायची की ही 100% ओरिजिनल पैठणी आहे का? हँडलूमचा एकच प्रकार आहे. विविंग जे असतं ना, म्हणजे आता समजा असं त्यावर असे बुट्टे असतात वगैरे, असे बुट्टे. तर आपण हे व्हिडिओ असे बुट्टे असतात जे विविंगमध्ये असं दिसतं, इकडून असं गेलेलं, पॉवरलूममध्ये कट केलेलं असतं ते कट. आणि अलीकडे भरपूर सुरतमध्ये वगैरे सुद्धा अशा पैठणी साड्या मशीनवर बनतात. मार्केटमध्ये 1,000, 500, 1,600 रुपयाला त्या विकल्या जातात. मग काही हाऊस असते पैठणी घालायची, तर ते लोक ती पॉवरलूमच्या साड्या वगैरे घेऊन घालतात. पण मज्जा तर येवल्याच्या पैठणीमध्येच आहे. बरोबर. खूप छान साड्या बनल्या जातात तिथे आणि जगभरात आज प्रसिद्ध आहे पैठणी. बरं. आणि तुम्ही सांगितलं की पैठणी या सुरतमध्ये बनतात? सुरतमध्ये सुद्धा बनतात. बरं. पण त्या पॉवरलूमवाल्या असतात आणि इतके रफ असतात ना त्या, कम्फर्टेबल नाही वाटत. 1-2 तास लेडीज ती वेअर करू शकते जास्तीत जास्त. बरं. अजून एक गोष्ट मला विचारायची आहे की आपण खूप वेळेस ऑनलाईन साड्या मागवतो, मिंत्रा, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन अशासारख्या वेबसाईटवरती, किंवा खूप साऱ्या बाकीच्याही ऑनलाईन वेबसाईट्स आहेत, ब्रँडच्या वेबसाईट आहेत, तर तिथून आपण ऑनलाईन साड्या मागवतो. पण ऑफलाईन जाऊन साडी पाहणं आणि ऑनलाईन साडी मागवणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन साडी मागवणं बरोबर आहे का? ऑनलाईन साडी मागवणारा जो व्यक्ती आहे ना, त्यानं ते विचार करूनच मागवली पाहिजे. कारण बऱ्याच साड्या फेक येतात. जर ब्रँड रजिस्टर असेल तर बिनधास्त मागवा. थोडंसं 19-20 कलरमध्ये होतं, कारण कॅमेऱ्यामध्ये इफेक्ट वगैरे असतात, पण क्वालिटी चांगलीच असणार तुम्हाला. पण जर तो ब्रँड नसेल तर तुम्ही थोडंसं बघून, आणि किमतीमध्ये जर तुम्हाला वाटलं की बाबा ही साडी इतकी, आता पैठणी साडी आणि 2,000लाच, तर प्रश्न तुम्हाला मनात पडला पाहिजे, तर मग समजून जायचं.
मग तीच साडी जर तुम्हाला 20,000ला म्हणून तुम्ही महाग आहे म्हणून घेत नसाल आणि 2,000 ऑप्शन आहे म्हणून घेत असाल तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय, तर तुम्ही क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज करताय. ऑनलाईन पेड करतोय आपण म्हणल्यानंतर विचार करूनच करा, 4 ठिकाणी बघून करा. काही लोक आता लग्नाच्या सीझनमध्ये सुद्धा बाहेर जाऊन साड्या घेतात, मॉलला वगैरे, मोठमोठ्या शॉपमध्ये वगैरे, तर तिथं फॉल पिको फ्री आहे म्हणून साडी घेतात. पण तुम्ही हा का विचार करत नाही, फक्त 100 रुपयेसाठी आपण साडी तिथं घेतो, ती पॉवरलूम आहे का हँडलूम आहे आपण पाहतच नाहीये. तर थोडंसं बघा ना, युट्यूबवर आहेत ना भरपूर व्हिडिओ आहेत, थोडं चेक करून जावा, बघा. बरं, मला तुम्ही काही ट्रिक सांगू शकताल का? एखादी साडी तिने पाहिली आणि तिला माहिती करून घ्यायचं की ही साडी पॉवरलूम वरती बनवलेली आहे की हँडलूम वरती बनवलेली आहे, तर ती कशा प्रकारे ओळखू शकते? सगळ्यात महत्वाचं ना, ती साडीचं समजा साडी प्लेन आहे, कुठंही साधी इकडे तिकडे धागा सुद्धा निघालेला नाही, तर पॉवरलूम आहे. हँडलूम मध्ये थोडेसे धागे असे वर आलेले, थोडंसं हे फिनिशिंग असं दिसतं, कारण ते कसं असं धागा पुढं गेल्यानंतर असा वळवून घेतला जातो. पॉवरलूमला कटिंग असतं. अच्छा. हां, तर ते वळवून जी घेण्याची पद्धत असेल ते हँडलूम मध्ये ते दिसताना पण छान दिसतं. म्हणजे पहिला मुद्दा हा की हँडलूम मध्ये फिनिश जे असतं ते एकदम परफेक्ट नसते, थोडेसे धागे बाहेर आलेले, थोडेसे वरती असतात, पण ते दिसताना सुंदर दिसतं. कारण ते कापड ओरिजिनल असतं ना, सॉफ्टनेस जो असतो तो मस्त असतो. की आजकाल साड्यांमध्ये डिजिटल प्रिंट देखील खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. डिजिटल काहीतरी प्रिंट केलेले असतात आणि त्या साड्या देखील आज खूप महिला वापरतात. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, डिजिटल प्रिंट बद्दल? डिजिटल प्रिंट पण खूप छान असते सर. असं काही नाही की डिजिटल प्रिंट आहे आणि ते खराब आहे वगैरे. जॉर्जेटचं कापड असतं किंवा मलई सिल्कचं कापड असतं, मोडाल सिल्क असतं, कॉटन लिननमध्ये किंवा कॉटनचे अनेक प्रकार आहेत, त्यावर सुद्धा डिजिटल होतं आणि ते सुद्धा खूप सोबर आणि सुंदर दिसतं. आणि इकडे कारागिरांनी जे प्रिंट केले, ब्लॉक प्रिंट, बगरू प्रिंट, परत अजरक, मुघल प्रिंट, ह्या सुद्धा हाताने केलेल्या प्रिंट सुद्धा ब्लॉक्सनी ना त्याही खूप सुंदर असतात. त्यामध्ये नॅचरल कलर असतो, जसं की फुलं पानं वगैरे असतात, ह्यापासून जे कलर बनवले जातात त्यामध्ये चुना वगैरे मिक्स करून त्याचं ते हे करून शाई बनवून वगैरे डिंक वगैरे घालून, ते आपण जुना डिंक नसायचं का आपण तयार करून ते गव्हाच्या पिठापासून वगैरे, तसे डिंक वगैरे वापरून ते तयार करून ना त्यापासून कलर तयार करतात आणि ते प्रिंट आपण साडीवर टाकतो. त्याची कॉस्टिंग कशी जाते? त्याची कॉस्टिंग जास्त जाते. डिजिटल प्रिंट महाग असतं? महाग. डिजिटल महाग नसतात, हाताने केलेले महाग असतात. बरं. डिजिटल महाग नसतात पण सोबर दिसतं छान. पण ते चुकीचं आहे की वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, दोन्ही पण छान आहे. कष्ट दोन्हीकडे पण आहे. ऑब्विसली जसं हँडलूम आहे तसं हाताने केलेले ब्लॉक प्रिंट्स वगैरे ते काम आहे, आणि जसं पॉवरलूम आहे तसं डिजिटल प्रिंट आहे. बरोबर. मला थोडंसं आता तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही एक मोठा बिझनेस चालवतायत, एक महिला म्हणून तुम्हाला काही चॅलेंजेस फेस झाले का? तुम्ही केव्हापासून हा बिझनेस, हा प्रवास चालू केला होता आणि आतापर्यंतची तुमची जर्नी कशी राहिली आहे? जेव्हा मी बिझनेस सुरू केला, मी फार लहानपणी सुरू केला, म्हणजे मी 10th होते ना, तेव्हा मी सुट्टीमध्ये ब्लाऊज वगैरे स्टिच करायला शिकले. 10वी आणि 12th झाल्यानंतर मी कस्टमाइज केलेले जीन्सवरचे टॉप. म्हणजे आमच्याकडे एक काकू होतं, त्यांचं दुकान होतं पॅराडाईज म्हणून, आणि ते दोघं, ते मुलगा आणि तो असायचा. तर मी काकू आणि त्यांना बोलले की असं मला डिझाईन करायला फार आवडतं, तुम्ही इतके छान पॅटर्न विकता तर मी तुम्हाला एक 10-12 पीस तयार करून देऊ का? तर त्यांनी त्यांच्याजवळचं कापड दिलं मला, शर्ट पीस असतात ना ते दिलेलं, आणि मी ते ऑर्डर आधी घेतली. मी रिस्क एवढी मोठी घेत होते ना, तेव्हा मला स्टिच पण करायला येत नव्हतं आणि मला सुई धागा पण घालायला येत नव्हता, आणि ऑर्डर घेऊन आलते. मग माझी बहीण म्हणली तू का घेऊन आलीस? मी म्हणलं अगं माझ्या मनात एक डिझाईन, म्हणजे मी परवा असे म्हणजे दुकानात गेले जनरल स्टोअरमध्ये, तिथं खूप सुंदर जरदोसीचं साहित्य होतं, मणी होतं, पाईप्स होत्या, मला त्या फार आवडल्या आणि मला त्यांना काहीतरी बनवायचं आहे. मग ती म्हणली ठीक आहे. मग माझं ड्रॉइंग खूप छान होतं. मग मी काय केलं की ते सगळं साहित्य आणलं वगैरे, आणि ते कपड्यावर पेन्सिलनं वगैरे ते काढलं, आणि नंतर मणी घे, पाईप घे, असं करून ते डिझाईन बनवलं, वेल वगैरे असे तयार केले, आणि ते खूप छान झालं. हे सगळं झालं, पण टॉप कसं स्टिच करून देणार? मग तिने मला टॉप शिकवला स्टिच करायला, कटिंग करायला. मग मी ते कटिंग केले, नंतर मी स्टिच केले, ते दिले. त्यांना इतके आवडले, त्यांनी 24ची ऑर्डर दिली. आणि ज्यावेळी ऑर्डर मिळाली तोपर्यंत माझे चुलते एक्सपायर झाले, आणि ते दवाखान्यात ॲडमिट होण्याआधी मला बोलले की तुला ह्यात आवड आहे ना तर तू ह्यातच करिअर कर, तुला कुणी काही म्हणलं ना तर तू मागं सरू नकोस. म्हणजे आता म्हणताना पण भरून येते मला, त्यांना का असं वाटलं काय माहिती. आणि नंतर ते एक्सपायर झाले. मला ते वाक्य डोक्यात होतं, त्यांची माती झाली.
मी दरवाजाच्या दोन्ही बाजूला कडी लावून मी आतमध्ये स्टिच करत होते. डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या त्यावेळेस. आणि मी ती स्टिच करायची. मी ती ऑर्डर कंप्लीट करून दिली. तेव्हापासून तो कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा आशीर्वादच असेल, तो वाढलाच. नंतर मी थांबले नाही कधी. त्यानंतर ग्रॅज्युएट पूर्ण केलं. ज्या मॅम म्हणजे मला असं वाटत होतं की मला फॅशन डिझायनर व्हायचं आहे. घरी परमिशन नव्हती तेव्हा. फॅशन डिझाईन म्हणजे काहीतरी दुसऱ्या नजरेनं बघितलं जायचं. मग मी असं उपोषणाला बसले. पप्पा काय परमिशन देईनात. मग मी फार दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांना असं बरं ठीक आहे जा कर म्हणले. पण परमिशन दिली की फीजला पैसे नव्हते. त्यांना वाटलं की परमिशन दिवे जेवेल तरी, फीज नाही म्हणलं तर गप्प बसेल. तर मग मी काय केलं, असंच बसले आता फीज कशी अरेंज करायची. मग माझा भाऊ मावस भाऊ होता, तो मला म्हटला तू फीजची काळजी करू नको, तुला परमिशन मिळणं महत्त्वाचं होतं, तू जा. मग माझ्या मम्मीनं आणि भावानं सपोर्ट केला. आम्ही गेलो. सुरुवातीला पप्पा भले नाराज असेल, नंतर त्यांनी केला सपोर्ट मला. मग मी सांगलीला अपडाऊन करायचे. सांगलीला अपडाऊन करून केलं. जवळजवळ 3 किलोमीटर मी चालत जायचे, चालत यायचे रेल्वे स्टेशनपासून. आणि नंतर फीज 1-2 हप्ते भरले आणि त्याची पण जरा अडचण होती. मला आपण थोडं काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आहेत. मग असंच माझ्या चुलतीच्या घरी मी बसलेली दुपारी गप्पा मारत, तर तिथे एक टीचर आलेल्या. त्यांचं असंच चाललेलं की आम्ही युनिफॉर्म तयार करायला. मी म्हणलं की कसली युनिफॉर्म विचारलं वगैरे, असं तसं झालं. मग ती युनिफॉर्मची ऑर्डर घेतली. प्रिन्सिपल सरांना भेटले, डिझाईन करून दिल्या पेपरवर वगैरे. त्यांनी मला एक 35 ड्रेसची ऑर्डर दिली. मग मी फार खुश झाले. मग मी 35 ड्रेस बनवून दिले. ते सकाळी 2 कट करून जायचे सांगलीला, संध्याकाळी येऊन ते 2 स्टिच करायचे. मग असं मला ते पैसे भेटले. मग ते मी पेड करून हां असं डिझायनर झाले मी. त्यानंतर लग्नानंतर मिस्टरांनी शिकवलं पुढे. मग ॲडव्हान्समध्ये जरा शिकले. त्यानंतर कळालं मला पुण्यात गेल्यानंतर की एक्झिबिशन्स काय असतात वगैरे. मग मी एक्झिबिशन्स केले, फॅशन शो केले. त्यातून असंच वाढत गेलं. आणि कोरोनामध्ये थोडं सगळं थांबलेलं, तेव्हा स्टिचिंग नव्हतं सुरू. तर त्या पिरियडमध्ये मग एक डिझायनर म्हणून मला वाटलं की आपण कधी क्रिएटिव्हिटी केली पाहिजे. तेव्हा मी ऑनलाईन सेशन करून हँडलूम, पॉवरलूम शिकले. परत ऑन दी स्पॉट जाऊन बघितलं, केलं. आणि त्यातून मग आता आम्ही साडीकारी ब्रँडची निर्मिती केली. बरं, आता तुमचा बिझनेस कुठल्या कुठल्या स्टेट्समध्ये आहे आणि तुम्ही काय काय प्रोडक्ट सध्या देत आहेत मला ते एकदा सांगा. स्टेटमध्ये तर सध्या इथेच सुरू आहे. ऑनलाईन आपण भरपूर ठिकाणी पोहोचलेलं आहे. म्हणजे माझी पहिली ऑर्डर्स मला बँगलोर, चेन्नई ह्या साईडनं पडलेली. फिलिपाईनमध्ये सुद्धा मी ब्लाउजेस पाठवल्यात ऑनलाईन. कॅनडामध्ये पाठवल्यात ऑनलाईन. तर बिझनेस आता माझा सध्या तरी ऑनलाईनच फोकस आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांना बाहेर जायला भेटत नव्हतं. तर तेव्हाच ठरवलं की आपण साड्यांचा बिझनेस ऑनलाईन सुरू करायचा. पण द्यायचं तर इतकं प्रॉपर की जगाच्या पाठीवर ती व्यक्ती कुठून सुद्धा घेतली तर त्याला आपल्या प्रोडक्टची गॅरंटी वाटली पाहिजे. आणि त्यातून ते सुरू झालं. काय काय प्रोडक्ट आहेत सध्या तुमच्याकडे? साडी आहेत. आम्ही स्वतः साड्या तयार पण करतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो, ड्रेसेस, ब्लाउजेस. तर साडी, ड्रेस, ब्लाऊज सध्या हे आहे माझ्याकडे. लवकरच आम्ही नवीन ब्रँड इस्टॅब्लिश करत आहोत. माझी एक फ्रेंड आहे, आम्ही दोघी मिळून. तर त्या ब्रँडचं नाव वायो आहे. तर फॅमिली शॉपिंग होईल त्यामध्ये. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळं, जेंट्स, लेडीज, नाईट ड्रेसपासून ड्रेसेसपर्यंत, साड्या, मुलींची कुर्ती, ऑफिस वेअर, ट्रेडिशनल, सगळंच येईल तिकडे. हो. बरं, मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की एक महिला म्हणून काम करताना आज खूप महाराष्ट्रामध्ये असंही आपल्याकडे बिझनेसचं वातावरण एवढं नाही आहे. आपले पॅरेंट्स आजही असं वाटतं त्यांना की मुलांना नोकरी करावी, भले 15,000 येत असतील पण ते फिक्स 15,000 यावेत. बिझनेसकडे तेवढं सकारात्मकपणे नाही पाहिलं जात, बरोबर. आणि त्यातल्या त्यात महिला असल्यावरती आणि त्यातून बिझनेस करायचं म्हटल्यावरती फॅमिलीचा सपोर्ट देखील खूप वेळेस नाही मिळत. महत्वाचं आहे बट खूप वेळेस नाही मिळत. तर तुम्ही अशा महिलांना किंवा तरुणांना काय संदेश द्याल की ज्यांना बिझनेसकडे यायचंय, त्यांना काहीतरी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे? ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का, महिलेला गृहीत धरलं जात नाही इन्कम सोर्स हिच्याकडनं येईल म्हणून. जी की इंजिनियर, डॉक्टर झालेल्या नाही आहेत त्यांना गृहीत धरलं. करते ना काय तर करू देत. म्हणजे माझं इन्स्टिट्यूट होतं गुरुकुल फॅशन इन्स्टिट्यूट, त्यावेळी मला हे पाहायला भेटलं जास्त करून. जाऊ दे काहीतरी करते ना, करू दे, अशा उद्देशानं. मग त्यातनं जेव्हा इन्कम व्हायला सुरू होतं ना तेव्हा तिला गृहीत धरलं जातं. तर तुम्ही पहिला महिलांनी हे अपेक्षितच धरू नये की आपल्याला गृहीत धरलं जाईल. सुरुवात करा, कुठूनही करा, कशीही करा. एखादा क्लास लावा, ऑनलाईन थोडं शिका, एखाद दुसरा पॅटर्न शिवून द्या. तर तुमचा इन्कम सोर्स बिनभांडवली म्हटलं तर स्टिचिंगच केलं पाहिजे ना. डिरेक्टली तर आपण आणून हे करू शकत नाही ना. म्हणजे मी बिबाचा, जेव्हा मला लहानपणापासून बिबा ब्रँड आवडायचा, त्यासुद्धा सुरुवातीला अशाच सुरू केल्या आणि आज किती मोठा ब्रँड झालेला आहे. छोटीशी होती, सुरुवात करा, पण आवडते तर करा, थांबू नका, कसंही करा. आणि ज्या दिवशी वाटतंय त्या दिवशी छोटीशी ॲक्टिव्हिटी करा. त्या संदर्भात भले सर्च करा तुम्ही गुगलवर किंवा एखाद्या सुई धागा घेऊन या,
मार्केटमधून. हे जे पहिलं पाऊल असतं ना, तिथून जेव्हा सुरुवात करतो ना, ते जातं शेवटपर्यंत जातं 100%. तर सुरुवात करणं महत्त्वाचं आहे महिलांनी, आणि खरंच करावं. आणि आज बऱ्यापैकी करतायत पण. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी आहे. कितीतरी लोक असे आहेत जे साड्या विकायला सुरुवात केली मार्केटमधनं आणून वगैरे, किंवा फॉल पिको करून. फॉल पिकोला तर जास्त भांडवल पण नाही लागत. 20 रुपये 15 रुपयाचा फॉल आणला, आपला बिझनेस सुरू झाला. तर करायला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. एक वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही हँडलूममध्ये काम करतायत, तुम्ही काहीतरी डिझाईन बनवत असाल, तुम्ही काहीतरी स्वतःचा एखादं वेगळं काहीतरी काम करत असाल, बट खूप वेळेस मार्केटमध्ये आपले डिझाईन्स कॉपी देखील होतात. हो. तुमच्यासोबत असा काही एखादा प्रसंग घडलाय का? तुमचं डिझाईन कधी कॉपी झालंय का? खूप वेळा झाले. बर. खूप वेळा मला असं दिसलं की अरे ही साडी तर मी तयार केलेली, माझ्या आधी त्या ब्रँडकडे कशी गेली? कारण व्ह्युअर्स जे असतात ना, ते एका गावचे असतात ना, इकडे तिकडे ते बघितलं ना, पण त्या लोकांकडे फॉलोअर्स जास्त असतात किंवा सेलिब्रिटी पण असू शकतात. तर आपल्याकडे तो सोर्स कमी असतो ना, तर ते त्यांच्याकडे लवकर खपलं जातं, लवकर मार्केटमध्ये येतं, आणि आपण दिसतच नाही. आपल्याला त्यांच्या अंगावर बघितल्यानंतर कळतं अरे हे तर आपलं होतं. तर मग अशा गोष्टी होतात. हे झालं मोठ्या गोष्टी. छोट्या छोट्या जे शेजारी दुकान असतात ना, ते सुद्धा हे करत असतात उद्योग, की बाबा ह्यांनी हे विकायला आणले म्हणजे हे मार्केटमध्ये जाईल, हे डुप्लिकेट कुठे मिळते बघून आपण आणून विकावं. तर ह्या गोष्टीतूनच सुरुवात होते प्रत्येकाला. मग ती क्रिएटिव्हिटी करणारी व्यक्ती कुठे तर मागं राहते, तर तिनं अपसेट नको व्हायला तिथं. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण तिथं पण पोचण्यासाठी जे आपले प्रयत्न ते सुरू ठेवायचे. मी तेच करते. मला हे फेस करावं लागतं, आणि त्याला पर्याय प्रत्येक गोष्ट पॅटर्न थोडंच करू शकतो आपण. अशी एखादी साडी तुमची एखाद्या सेलिब्रिटीनं वापरली आहे? हो, माझ्या काही साड्या वापरल्यात सेलिब्रिटीनी, भरपूर वापरल्यात, आणि काही काही लोकांना मी प्रोव्हाइड सुद्धा केलेल्या आहेत साड्या आमच्या. तर ह्या गोष्टी सिक्रेट असतात, आपण नाही सांगू शकत, पण हां वापरल्यात साड्या. बरं. आणि आवडलं ती त्यांना. ते तोंड भरून कौतुक ही सगळे करतात त्या गोष्टीचं. तुम्ही राजनंदिनी नावानं बुटीक देखील स्टार्ट केलेलं आहे. तो त्या बुटीकबद्दल मला सांगा की त्या बुटीकची खासियत काय आहे, कुठल्या कुठल्या प्रोडक्ट्स तुम्ही तिथून सध्या देत आहेत? राजनंदिनी बुटीक जवळजवळ मी आता सुरू करून 10-12 वर्ष झाली. म्हणजे नाव देऊन सुरू करून 10-12 वर्ष झाली. आता 10वी पासून तर मी स्टिचिंगमध्येच आहे. तर राजनंदिनी बुटीक म्हणून मी स्टिचिंगची सर्व्हिस देते, जसं की ड्रेसेस, ब्लाउजेस, घागरे ह्या मी स्टिच करून देतो, वर्क करून देतो. इव्हिनिंग गाऊन, वेगवेगळे स्टाईलचे फॅन्सी कपडे वगैरे स्टिच करून देतो. आणि आता पण आम्ही सेलिब्रिटींना सुद्धा स्टिच करून दिलेले आहेत. राजनंदिनी बुटीकमध्ये सध्या म्हणजे पहिल्यांदा मी स्वतः स्टिच करायचे, नंतर हाताखाली काही मुली होत्या. आता अनुभवी मास्टर टेलर आहेत, फॅशन डिझायनर आहेत माझ्याकडे. ॲज अ असिस्टंट म्हणून पण ते जॉब करतात, आणि स्टिचिंगवर पण फोकस असतो. मी स्वतःही पर्सनली कधी कटिंग करते, स्टिचिंग करते. नवीन जर डिझाईन असेल तर बनवून देते. मग त्या कंटिन्यू केल्या जातात आमच्या मास्टर टेलरकडून. आणि कस्टमाइज करून देते. जसं की आता कुणाला पॅटर्न स्टिच करून हवे असतील तर तिची पर्सनॅलिटी कशी आहे बघून तिला सुचवलं जातं की तुम्ही अशा पद्धतीचा स्टिच करून घ्या ड्रेस, किंवा ब्लाऊज असं स्टिच करून घ्या. ते असं केलं की ह्या पद्धतीने होतील. अशा खूप साऱ्या उद्योजिका आहेत ज्यांना की त्यांची पर्सनॅलिटी आम्ही खूप छान केलेली आहे आत्तापर्यंत. जसं की प्रोफेशनली पॅटर्न्स कसे पाहिजेत, ब्लाऊजचे, ड्रेसचे कसे पाहिजेत. मग त्यांना सुरुवातीला वाटायचं अरे हे कम्फर्टेबल नाही हे ते, पण जेव्हा त्यांचं कौतुक व्हायला लागलं बाहेर, त्यांना ते पॅटर्न आवडू लागले, आणि मग ते आम्ही केले. मग सगळेच पॅटर्न काही आपण शिकलेलं नसतो, पण मी माझ्या क्रिएटिव्हिटीवर ते करत गेले. जसं की ज्वेल नेक, जसं आज मी घातलेला आहे, हा प्रोफेशनल वाटतो. बोट नेक, डीप नेकमध्ये पण प्रकार आहेत. अनेक प्रकार असतात ड्रेस स्टिचिंगमध्ये वगैरे. वेगवेगळ्या एक्सेसरीज असतात त्या वापरल्या जातात. काही म्हणतात की आमच्या ब्लाऊजला रिंकल पडतं, त्या सेलिब्रिटीसारखं स्टिच केले. आमची पण साडी चंदेरीच होती. त्यात वेगवेगळे प्रकारचे कॅनव्हासेस असतात, ते वापरले जातात. हां, ते जर लावलं तर स्टिचिंग अजून वाढतं. तर मग ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत. प्रत्येक वेळी आज मला ती संधी मिळाली इथून, तर मी ते कस्टमरलाही सांगेन की स्टिचिंग फीज इतकी असते, कारण मास्टर टेलर छोटी मास्टर आहे, त्यांचंही पेमेंट असतं. त्यावर खूप वेळ काम केलं जातं. एक पॅटर्न शिवायला 5-5, 6-6 तास लागतात. तर ते क्वांटिटीवर किती क्वांटिटी निघते काय ह्यावर ही सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. शिवाय त्यामध्ये एक्सेसरीज कोणती आम्ही राजनंदिनी बुटीकमध्ये सगळं ब्रँडेड वापरतो. धाग्यापासून धागे चांगले वापरतो, कॅनव्हास चांगले वापरतो. शिवाय आम्ही जे प्रोव्हाइड करतो त्यांना अस्तर वगैरे, ते सुद्धा आम्ही वॉश करून, इस्त्री करून, श्रिंकेज काढून मग वापरतो. मग ते फॉल पिकोचा फॉल असू दे
किंवा साडीचं अस्तर, ब्लाऊजचं अस्तर असू दे किंवा ड्रेसचं अस्तर असू दे, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर आम्ही काम करतो. बरं, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जर आज एखाद्या मुलीला हँडलूम बिझनेसमध्ये यायचं असेल, गावाकडे आहे पण ती शहरामध्ये नाही आहे, गावाकडून काहीतरी स्वतःचं तिला शिलाई स्टिचिंग आवडते आणि तिला स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे, त्या मुलीला तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात आधी तिनं नॉलेज घेतलं पाहिजे. हँडलूम ही सोपी गोष्ट नाही आहे. हँडलूम असं आहे की आधी आपल्यात उतरलं पाहिजे, त्याशी भावना जुळल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे हे मी केलं आणि बघितलं हे सगळं म्हणून म्हणते. तर आधी तिनं नॉलेज घेतलं पाहिजे. नॉलेज घेतल्यानंतर कुणाच्या तर हाताखाली तिनं केलं पाहिजे आहे काम. जसं की एखाद्या बुटीकमध्ये जॉब केला पाहिजे आहे किंवा एखाद्या डिझायनरच्या हाताखाली जॉब केला पाहिजे. स्वतः जाऊन ते बघितलं पाहिजे, फिरलं पाहिजे. हँडलूम सगळ्या स्टेटमध्ये अनेक ठिकाणी आहे, तिथं गेलं आलं पाहिजे आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या केल्यानंतरच ती उतरू शकते. तर हँडलूम छोटंसं गाव असू किंवा मोठ्या गावातली व्यक्ती असू दे, डिरेक्टली सुरू नाही कोणी करू शकत. हँडलूम ही फार अगोदर अनुभव घेतला पाहिजे. तुम्ही एखादं शॉप काढू शकता आणि आणून पॅटर्न विकू शकता, खूप सोपं आहे. पण हे नाही सोपं. बरोबर, हे तपश्री आहे, खरंच एक तपश्री. आणि मी ती केले. मी 2 तप केलेत म्हटले सारीच. मी 24 वर्ष झालं सर यामध्ये. बरोबर, मी केले हे सगळं. बरोबर, वयाच्या 16व्या वर्षापासून यात आहे. बरोबर बरोबर. सो तिने अगोदर अनुभव घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे बिझनेस काय आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं समजून डिरेक्टली नाहीच. कारण आता आज जवळजवळ मी 24 वर्ष झालं, तर मी आता यामध्ये आहे. तर ते थोडं थोडं नॉलेज घेत होते, प्रॅक्टिकली बघत होते, तर आता पोचले. तर बाकीच्या डिग्र्या सोप्या पण असतील, पण हँडलूम शिकणं भले ते करणारे विणकर असू दे, ते टॅक्ट फार वेगळी आहे. करेक्ट. आज तुमचा लाखोंचा टर्नओव्हर आहे. मला हे सांगा की तुमच्या टर्नओव्हर जो आहे त्याच्यामध्ये सोर्सेस काय आहेत? कुठल्या कुठल्या सोर्सेस मधून किती % तुमचा बिझनेस येतोय? हा बिझनेस एक असा आहे ना की आपल्याला असं असतं ना की इन्कम सोर्स वाढण्यासाठी आपण 2-4 उद्योग केले पाहिजेत. हा एक उद्योग केला तर 5-6 सोर्सेस मिळतात आपल्याला. जसं की आपलं बुटीकमधून ऑफलाईन कस्टमर येतं जातं, देऊ शकतो. ऑनलाईन कस्टमर आपण म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, वेबसाईटवरून ऑनलाईनसुद्धा आपण विक्री करू शकतो. शिवाय एक्झिबिशन्स आहेत. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनं असे ऑर्गनाईज केली जातात. तिथं आपण पार्टिसिपेट करू शकतो आणि तिथं विक्री करू शकतो किंवा स्वतःचं सुद्धा एक्झिबिशन आपण भरू शकतो आणि ॲडव्हर्टाईज करून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. शिवाय फॅशन शो, सगळ्यात सुंदर माध्यम बघायला गेलं तर फॅशन शोमध्ये तुम्ही 3 ते 4 प्रकारचं कस्टमर अचीव करू शकता. तुम्ही होलसेलर, रिटेलर आणि डिरेक्टली कस्टमरपर्यंत पोहोचू शकता, तेही फुल एंटरटेन करून. त्यामुळे आपलं इम्प्रेशन पण चांगलं पडतं. तर हे सगळे सोर्सेस जर आपण वापरले तर आपल्याला 5 ते 6 सोर्सेस इन्कमचे भेटून जातात. बरं, तुमचं सध्या पर्सेंटेज काय काय, डिस्ट्रीब्युशन काय आहे? एक्झिबिशन जे आहे की नाही त्यामध्ये कसं होतं, कमी वेळेत खूप मिळतं. बरं, जसं 1 महिना आपण दुकानावर 9 ते 10 बसलो, सकाळी 9ला संध्याकाळी 10पर्यंत बसलो, तर जी विक्री आपण एका महिन्यात करतो ती एक्झिबिशनमध्ये 2-3 दिवसात होते. असं होतं. आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये थोडंसं वेट करावा लागतो कस्टमरपर्यंत पोहोचण्याचा. हा थोडा टाईम लागतो. त्याचे पण काही टॅक्स आहेत, त्या जर यूज केले तर लवकर पण होऊन जातं. ऑफलाईनमध्ये कसं असतं की ओळखीनं, एकमेकांबद्दल सांगून करून, माहिती होऊन कस्टमर लगेच यायला लागतं. तर तो पण एक सोर्स चांगलेला आहे. आणि फॅशन शोमध्ये कसं आहे, तुम्ही जे स्पेशली तुमच्या प्रोडक्ट तुमच्या ब्रँडसाठी बनवता त्याचा तो फॅशन शो होतो. आणि त्या फॅशन शोमध्ये आपण ते प्रेझेंट म्हणजे दाखवतो, करतो. तर त्यामध्ये आपल्याला भरपूर वेगवेगळे कस्टमर भेटतात. वेगवेगळ्या स्टेटमध्ये पण करू शकतो आपण. बरोबर. तर सगळे सोर्सेस हे चांगले आहेत. काहींना थोडा वेळ लागतो, काही लगेच सुरू होतं, पण सुरू होतं. बरोबर, इन्कम सुरू होतं. बरोबर. आता तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये 24 वर्षापासून आहात, तर मला सांगा की पुढचे 5-10 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीला कसं पाहताय? खूप छान ठिकाणी. कारण ज्या पद्धतीनं आत्ता लोक खर्च करतात ते जास्त खर्च करतात. तुम्ही पाहिलं असेल, मोबाईल असू दे, कपडे असू दे, किंवा वेगवेगळे. आता बघा, आपण वडापावच्या गाड्यापेक्षा सँडविच खाताना, पिझ्झा खातानाचे फोटोज बघा. तर ह्या लोकांची विक्री त्यामुळे वाढलेली आहे, कारण ते स्टेटसला, स्टोरीला ठेवायचं असतं. तसंच ड्रेसचं पण आहे. तुम्ही एका सणासुदीला एखादी साडी, ड्रेस घातला की तुम्हाला रिपीट नसतं करायचं. बरोबर. दुसऱ्या वेळेस तर ऑब्व्हियसली नवीन पाहिजे असतं. तर त्यामुळे काय होतं, डिमांड वाढतं, मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे आपल्याला काम मिळत जातं. बरोबर. आणि आपली पण क्रिएटिव्हिटी वाढत जाते, वेगळं 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 काहीतरी करायचं आहे. बरोबर. मला शेवटचे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की चंदेरी साडी की महेश्वरी साडी? चंदेरी. का? चंदेरी एक फील देतं, रिचनेसचं. बरं. फॅशन शो की एक्झिबिशन? फॅशन शो.
का? फॅशन शोमध्ये आपल्याला स्वतः प्रेझेंटेशन करता येतं, त्यामुळे दाखवू शकतो आपण कशा पद्धतीचं आणि काय आहे ते. बरं. हँडलूम की डिजिटल प्रिंट? ऑब्विसली हँडलूम. हँडलूम. रिझन? कारण इंडियाकडे लोक संस्कृती म्हणून पाहिलं जातं इंडियाकडे. तर इंडियाची जी संस्कृती आहे ना ती कापडातून आपण दाखवू शकतो आणि ती सेवा संधी देशासाठी करण्याचं आपल्याला चान्स पण मिळतो आणि ती सॅटिस्फिकेशन आहे हँडलूममध्ये, ते मला वाटतं पॉवरलूममध्ये कुठेतरी कमी आहे. बरोबर. होलसेल मार्केट की बुटीक? बुटीक. रिझन? बुटीकमध्ये आपण सगळ्या प्रकारचे कस्टमर कव्हर करू शकतो आणि वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊ शकतो, त्यामुळे कस्टमरही सॅटिस्फाय होतो ना आपणही. तुम्हाला कुठले कस्टमर्स जास्त जवळचे वाटतात? पुण्यातले कस्टमर्स की दिल्ली नॉर्थ मधले? पुण्याचे. का बरं? पुण्याचे जास्त आवडतात मला, कारण मी त्यांच्यासोबत आता राहिले, फिरले, बघितले, पाहिले म्हणून वाटत असेल. जेव्हा मी दिल्लीला जाईल तर तिकडचे त्यावेळेचा अनुभव वेगळा असेल. सध्या तर पुण्याचेच. बरोबर. मॅम तुम्हाला एक काय सल्ला किंवा काय संदेश ऑडियन्सला द्यायचा आहे? ॲक्च्युली तुम्ही मला संधी दिली इथं यायची आणि माझ्या ज्या भावना होत्या माझ्या बिझनेसबद्दलच्या वगैरे त्या व्यक्त करण्याच्या, तर थोडंसं मला बोलायला आवडेल. सगळ्यात आधी मी तुमचे आभार मानते की तुम्ही मला इथे यायला संधी दिली आणि मला कस्टमरपर्यंत पोहोचायला तुमचा जो सोर्सेस आहेत त्या सोर्सेसचा मला लाभ होईल नक्कीच. तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आज मी जी इथंपर्यंत पोहोचले त्यामध्ये माझ्या आईवडिलांचा, माझ्या फॅमिलीचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा फार मोठा हात आहे आणि मी त्या सगळ्यांच्या आज या प्लॅटफॉर्मवर मनापासून आभार मानते. आणि जी ताकद मला इथंपर्यंत यायला दिली त्या गुरूंचे मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते. आणि ते सर्व कस्टमर जे आमचे आजपर्यंत प्रोडक्ट घेत आहेत, आम्हाला लाईक करतात, मला प्रोत्साहन देतात. खरं तर मी डिझायनर तर त्यांच्यामुळेच झालेली आहे, तर मी मनापासून त्यांचेसुद्धा आज आभार मानते. स्पेशली थँक्स मी म्हणेन माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना, ज्यांनी की मला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे कधी मला माझ्या घराच्या भिंतीसुद्धा पाहायला वेळ भेटत नाही, कंटिन्यू मी कामात असते, तर त्या दोघांचा सपोर्ट आहे म्हणून मी हे सगळं करू शकते. आणि हे सगळं करताना खूप असा टाईम आहे जे मी तिला देऊ शकत नाही, जो तिचा आहे तोही मी माझ्या बिझनेसला देते. मग यामागं फक्त काही पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे, तर त्यामागे एक पॅशन आहे जी मी जपते, जी संस्कृती मी जपते. तर मी तिला थँक्स म्हणेन की ती फार मोठं सॅक्रिफाईस करते असं मला वाटते. मलाही फार आनंद होतो हे सगळं करताना. आणि पुन्हा एकदा सर मी तुमचे आणि बोल मराठीचे आभार मानते की आज खरंच मला इथून फार छान वाटलं. माझ्या भावना व्यक्त करायला मला संधी तुम्ही दिलीत, त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगिता मॅम, तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल. आज आपण हँडलूम पॉवरलूम याच्यामधलं अंतर पाहिलं, चंदेरी, त्यानंतर माहेश्वरी, पैठणी या साड्या कशा प्रकारे असतात हे तुम्ही सांगितलं. या बिझनेसमध्ये कशा अपॉर्च्युनिटीज आहेत, चॅलेंजेस काय आहेत, महिलांसाठी काय काय गोष्टी करता येऊ शकतात त्याबद्दल आपण सांगितलं. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं, जेणेकरून आज प्रत्येक व्यक्तीला ज्याने हे पॉडकास्ट पाहिली त्याला कळालं असेल की हे मार्केट नेमकं कसं आहे, इथे चॅलेंजेस नेमके काय आहेत आणि प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये कसे डिफरन्सेस क्रिएट होतात. खूप वेळेस आपण चुकीचा प्रोडक्ट घेतो, ऑनलाईन गोष्टी घेतो, तर ते देखील करणं म्हणजे जोपर्यंत खात्री नाही आहे तोपर्यंत अशा गोष्टी नाही घेतल्या पाहिजे. मी ऑडियन्सलाही सांगेल की जर तुम्हाला असे एखादी साडी घेण्याची इच्छा असेल, तुम्हाला जर हौस असेल, तुम्ही जर शौकीन असाल, तर मी मॅमचा जे काही इंस्टाग्राम हँडल आहे, वेबसाईट हँडल आहे, ते मी तुम्हाला लिंक शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये. तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा आणि नक्की एकदा त्यांचं जे स्टोअर आहे ऑनलाईन त्याला व्हिजिट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.